नमस्कार, जी मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। येथे कंगराळी येथील नरेगा योजनेतील महिला कामगारांचे छठे आंदोलन, किमान 100 दिवस काम देण्यासह पगार वेळेवर खात्यात जमा करण्याची मागणी। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या महिला कामगारांनी सोमवारी जिल्हा पंचायत कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन केले। कंगराळी बेगे ग्रामपंचायत हद्दीतील नरेगा मजुरांनी किमान 100 दिवस काम देण्यात यावे, तसेच पगार वेळेत खात्यात जमा करण्यात यावा अशी मुख्य मागणी करत जिल्हा पंचायत कार्यालयासमोर आंदोलन छेडले। आंदोलक महिलांनी सांगितले, नरेगा योजनेत काम करत असूनही आम्हाला वर्षातील किमान 100 दिवस काम उपलब्ध होत नाही। केलेल्या कामाचा पगारही महिना संपला तरी खात्यात जमा होत नाही। सरकारने हक्काचे आश्वासन दिले आहे, पण प्रत्यक्षात आमच्यासारख्या मजुरांवर अन्याय होत आहे। त्यासाठी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी करण्यात आली आहे। कंगराळी बेगे ग्रामपंचायतीत गेल्या काही महिन्यांपासून नरेगा योजनेअंतर्गत कामाचे दिवस अनियमितपणे दिले जात आहेत, अशी तक्रार आंदोलकांनी केली। कधी 15 दिवस, कधी 20 दिवस अशी चांगलीच फरफट सुरू आहे। शिवाय पगारासाठीही आम्हाला पंचायत कार्यालयामध्ये एकसारखे जावे लागते, असेही आंदोलकांनी सांगितले। या प्रश्नावर पीडीओ आणि तहसीलदार यांना अर्ज दाखल केले, पण कोणतीही अंमलबजावणी झाली नाही, असेही त्यांनी सांगितले। जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या लिखित स्वरूपात मागवल्या असून तक्रारींची तपासणी करून योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे। मात्र महिला कामगारांचा आग्रह आहे की आमच्या कामाचे दिवस वाढवले जावेत आणि पगाराची प्रक्रिया पारदर्शक व्हावी। यावेळी नरेगा महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी डी मीडियाच्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा।